फिर्यादी प्रतीक बाळासाहेब लांडगे वय 35 वर्ष यांनी रुग्णालयात दाखल असताना दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादींना हरविलेला मोबाईल परत करण्याचे बहाण्याने मुख्य आरोपीत सोनू वाघ याने फिर्यादीस गंगापूर रोड गोदावरी नदीकाठ परिसरात फसवून नेले व 56 महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सोनू वाघ व त्याचा सहकारी यांनी फिर्यादीस दगडाने व धारदार शस्त्राने अनेक वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले अशी माहिती फिर्यादीने दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यापासून संशयित फरार होते। पाहिजे आरोपीचा शोध सरकारवाडा पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने पोलीस अधिकारी व अंमलदार घेत होते। गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल नाना जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरनमूद गुन्ह्यातील पाहिजेत आरोपी सोन्या वाघ हा नाशिक रोड नाशिक येथे येत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने पथकाने सदर परिसरात सापडा रचून इसम नामे प्रथमेश उर्फ सोन्या अजय वाघ राहणार जुना गंगापूर नाका शचोपडा लॉन्स गंगापूर रोड नाशिक यास ताब्यात घेतले होते। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार ऋतुराज विजय सोनवणे राहणार चांसी गंगापूर नाशिक याच्यासह केल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया गावंडे सरकारवाडा पोलीस ठाणे ह्या करीत आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर डॉक्टर किरण कुमार चौहान व सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व समाधान चौहान पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल नाना जाधव, पोलीस शिपाई रवींद्र लिलिके व पोलीस शिपाई शिवाजी शिंदे अशांनी पार पाडली आहे। प्रतीक बाळासाहेब लांडगे नावाची व्यक्ती निम्स रुग्णालयात त्यांना मारहाण झाल्याने दाखल झाली होती। रुग्णालयात जाऊन त्यांची तक्रार घेतली पोलिसांनी। त्यांनी सांगितलं की त्यांचा 5-6 महिन्यापूर्वी एका सोनू वाघ नावाच्या तरुणाशी वाद झाला होता। त्यांचा मोबाईल हरवला। त्यांनी तो सोनू वाघ याच्याकडे विचारणा केली। सोनू वाघ याने हरवलेला मोबाईल देण्याच्या बहाण्याने त्याला गोदावरीच्या काठी नेलं एकांतवासात आणि तिथं त्याचा सहकारी ऋतुराज सोनवणे म्हणून या दोघांनी त्या प्रतीक लांडगेला धारदार शस्त्राने मारहाण केली आणि गंभीर जखमी केले आणि लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले। दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।